नमस्कार मंडळी, मी संकेत नलोडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत की जे नवीन शोध लागलेला आहे आणि ते खरोखर एक आश्चर्याची गोष्ट आहे. तर मंडळी, कसं आहे, आज आपण वैज्ञानिक प्रगती एवढी झालेली आहे आपल्या आता मेडिकल फील्ड मध्ये म्हणा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, की आपल्याला माणसाचं आयुष्यमान वाढलेलं आहे. म्हणजे काहीही रोग झाला किंवा काही त्रास झाला तरी देखील आपण माणसाचं आयुष्यमान आपलं वाढवू शकतं. की फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याचं देखील आयुष्यमान वाढवू शकतं, कारण का त्याच्यावर आता प्रभावी औषधं निघलेली आहेत. म्हणजे आता आधी कसं होतं, कॅन्सर झाला म्हणजे माणूस गेला, पण आता तसं नाही आहे. कॅन्सर म्हणा किंवा बाकीचे रोग देखील आहेत. जसं आता डायबिटीज आहे. डायबिटीज लॉंग टर्म असतो, पण त्याच्यावर देखील उपचार होतो. आणि आता नवीन तर शोध लागत आहेत की माणसाच्या माणूस मनावर कंट्रोल करून वेगवेगळे आजारांवर, म्हणजे असाध्य रोगांच्यावर देखील विजय मिळवू शकतो. जसं आता आपण भरपूर उदाहरण आहेत. म्हणजे आता द सिक्रेट बुक एक आहे की ज्याचं मराठी अनुवाद देखील आहे. तर ते वाचल्यानंतर देखील कळेल की आपल्याला आपलं मन तयार करून आपण वेगवेगळ्या असाध्य रोगांच्यावर देखील म्हणजे विजय मिळवू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आता एखाद्या माणसाला शुगर आहे किंवा एखाद्याला असं आहे की कुठेतरी इजा झालेली आहे, फॉर एक्झाम्पल पायाला म्हणा, तर तो गँग्रीन झालेला आहे, गँग्रीन सारखा रोग आहे, त्याच्यावर देखील आता औषधं आहेत. पण जर तो बराच होत नसेल तर तो पूर्ण बॉडीवर पसरू नये, पूर्ण शरीरामध्ये पसरू नये म्हणून आपण तो पायच कापतो, म्हणजे त्याचं ऑपरेशन करतो. पुन्हा आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये एखादी गाठ असेल तर ती गाठ ऑपरेशन करून आपण काढून टाकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो आणि एखादा पार्टच आपण काढून टाकतो. का तर त्याचा संसर्ग पूर्ण शरीरामध्ये पसरायला नको आणि माणसाचं आयुष्यमान वाढावं. तर म्हणजे असाच एक शोध लागलेला आहे की माणूस सोडून दुसरा कोणता प्राणी असं ऑपरेशन करतोय का. तर हा एक शोध लागलेला आहे की मुंग्या आपल्या, म्हणजे त्या ऑपरेशन करतात आणि एखादा जखमी झालेला पार्ट किंवा पाय वगैरे असं काढून टाकतात, आणि त्यामुळे त्या मुंग्यांचं आयुष्यमान वाढतं आणि बाकीच्या मुंग्यांचं देखील आयुर्मान वाढतं आणि त्यांना संसर्ग तो होत नाही. कारण का एकटी मुंगी कुठेच कधी राहत नाही, ती क्लब म्हणजे एकदम समूहामध्येच राहतात. तर मंडळी, आता पाहायला गेलं तर भरपूर प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण का तर म्हणजे बदलतं वातावरण म्हणा, प्रदूषण म्हणा, तर याच्यामुळे होत आहे. किंवा त्यांची आता भरपूर माशांची किंवा प्राण्यांची होणारी शिकार म्हणा, तर त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत, पण मुंग्यांच्या प्रजाती नष्ट होत नाहीत. कारण का, एक गोष्ट आहे की त्या संख्येनं भरपूर आहेत, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. मागच्या जवळजवळ 10 कोटी वर्षापूर्वीपासून या पृथ्वीवर मुंग्या आहेत आणि त्या आपल्या साम्राज्य टिकून आहेत. आणि एकटी मुंगी अशी हुशार नसली तरी देखील त्या ज्यावेळी क्लब समूहामध्ये असतात त्यावेळी त्या अत्यंत हुशार आणि एकदम बुद्धिमत्ता असलेल्या प्राणी आहेत त्या. तर ह्या मुंग्या, आता त्याच्यामध्ये काय झालंय, जर्मनीमध्ये जुलियस मॅक्सिमिलान्स विद्यापीठामध्ये डॉक्टर इरिक फ्रँक आणि त्यांचे सहकारी यांनी काय केलं की बाबा एक प्रयोग केला म्हणजे बाबा त्यांनी त्याचं त्या मुंग्या, म्हणजे एक फ्लोरिडा सुतार म्हणून एक जात आहे, तर त्या प्रजातीच्या मुंग्यांमध्ये त्यांनी पाहिलं की बाबा या मुंग्या काय करतात. तर त्या जखमी झालेल्या मुंग्या ज्या आहेत, त्या जखमी, म्हणजे आता त्यांचा समूह आहे, मग तो गेला बाबा, काही मुंग्या बाबा आता खाण्यासाठी काहीतरी घेऊन यायला लागल्या, तर त्या बाहेर गेल्यानंतर ज्यावेळी परत येतात त्यावेळेला बऱ्यापैकी मुंग्या काही जखमी होतात, म्हणजे त्यांना काही कुठेतरी लागतं. तर त्या परत ज्यावेळी येतात तर त्यावेळी त्यांचं काय होतं, तर त्या ज्या जखमी झालेल्या आहेत ना, त्यांच्यावर त्या लगेच कॉन्सन्ट्रेट करतात त्यांना काय झालेलं आहे, आणि त्याच्यावर ते लगेच त्यांना ते जखमा झालेल्या त्यांच्यावर त्यांची काळजी घेतली जाते. बाकीच्या मुंग्या ती काळजी घेतात, आणि जर ती जखम बरी होणार नाही असं वाटलं तर जखमी झालेला पाय ते कापून टाकतात. आहे ना मजेशीर एकदम ऐकायला. तर हे संशोधन जे केलं त्यांनी, तर त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे की जसं आता आपलं आहे
की आपण काय करतो, आपल्या माणसाला जसं आता बोलल्याप्रमाणे एखादा पार्ट, बॉडीचा पार्ट, हात म्हणा, पाय म्हणा किंवा बोट म्हणा, जर तेव्हा म्हणजे बरं होत नाही, त्याला काहीतरी त्रास झाला, इन्फेक्शन आहे, जखम झाली आणि ती बरी होत नसेल तर ते आपण बोट काढून टाकतो, पाय काढून टाकतो, कापून टाकतो, करतो. तर तसंच हे मुंग्यांच्या मध्ये होतं. तर असे बाकीचे देखील काही प्राणी आहेत का, किंवा जे स्वतः काही असे उपाय करतात स्वतःवर? तर आहेत. तर एक म्हणजे सर्वांना माहीत असलेलं पाल. पाल काय करते, पालीच्या मागे जर मांजर लागलं, पालीला पकडेल तर पाल काय करते, आपली शेपूट तोडते आणि तिथे ठेवते. तर ती शेपूट अशी वळवळत असते आणि पाल तिथनं पळून जाते. म्हणजे काय होते, मांजराला वाटते अरे हितच म्हणजे हे आहे काय, पाल आहे, म्हणून ती वळवळते, त्या पालीच्या शेपटीला खाते, पकडते, पण पाल ऑलरेडी पळून गेलेली असते. तर हे एक झालं पालीचं उदाहरण. त्यानंतर चिंपांजी जो आहे ते काय करतात की बाबा काही वनस्पतीचा पाला खातात, ते ह्याच्यासाठी म्हणजे औषध म्हणून खातात. त्यानंतर अस्वल, हत्ती हे देखील आहेत की जे स्ववैद्यकीय म्हणजे स्वतःवर उपचार करण्यासाठी असे काहीतरी खातात. पण काही प्रथमच या संशोधनामध्ये कळालं की हे सगळे बाकी जे प्राणी आहेत, चिंपांजी म्हणा, पाल म्हणा, ते शेपटीत टाकते किंवा काही पाला खातात, काही झाडांचा पाला खातात की बाबा बरं कुठला तरी काहीतरी आजार झाला असेल तर बरं व्हावं म्हणून. पण सगळ्यामध्ये फ्लोरिडस तर ही मुंगी एकच आहे की ती माणूस सोडला तर, मनुष्य प्राणी सोडला तर ऑपरेशन करतात. तर ते तसं का करतात, तर जसं आपण करतो किंवा संसर्ग होऊ नये तसंच कोणतीही मुंगी एकटी राहत नाही, तर ती समूहामध्ये राहतात. तर त्यांचं काम म्हणजे बाहेर जाऊन आल्यानंतर ते जखमी होतात, तर ते जखमीवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर त्यांना देखील ते कळतं की बाबा ही जखम बरी होते का. तर बरी होत असेल तर त्याच्यावरती उपचार करणं त्यांच्या ह्याच्यानुसार, आणि जर बरी होत नसेल तर तो जो पाय आहे जखम झालेला, तर तो संसर्ग वाढायला नको सगळीकडे, म्हणून तो पाय ते कापतात. आणि ते कशाने, तर ते आपल्या काय करतात माहिती का, ते मुंग्या तर ठीक आहे, ज्या मुंगीला जखम झाली ती मुंगी शांत राहते आणि दुसरी ते आपल्या जबड्यानं कापतात तो पाय. आणि या संशोधनामध्ये त्यांना सुरुवातीला वाटलं की बाबा ठीक आहे, हे समूह असल्यानंतर हे पकडून का पाय कापतायत. सुरुवातीला आपलं संशोधन हे केलं जर्मनीमध्ये, त्यांना वाटलं की बाबा ठीक आहे, ही जी मुंगी आहे ती पाय कापाली कारण का ती शत्रू आहे आणि शत्रूचं मी काही नुकसान करणार म्हणून. पण या संशोधनामध्ये त्यांना दिसलं की जी मुंगी जबड्यानं पाय कापते, ज्या मुंगीला, ती मुंगी शांत पूर्ण आहे, तिला काही नाही आहे, याचा अर्थ तिचा त्याला सपोर्ट आहे. त्यावरून त्यांना कळालं की बाबा ठीक आहे, ही तिला मदत करते हे पाय कापायचं. कारण का, जर पाय नाही कापला आणि ती जखम तशीच राहिली तर तिचं सोडा, मग समूहामधल्या बाकी मुंग्यांना देखील तो संसर्ग होऊन त्या देखील मुंग्या मरू शकतील. तर याच्यामुळं हे सगळं म्हणजे हे ऑपरेशन करण्याचं काम त्या करतात. पुन्हा आता मुंगी ही फ्लोरिडा सुतार ही मुंगी झाली, पण बाकीची जी मुंगीच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये काय होते की काही जखम झाली तर जखमी मुंग्या ज्या असतील तर त्यांच्यामध्ये संप्रेरक किंवा ग्रंथी ज्या असतात, त्या ग्रंथी स्त्रवणाऱ्या ग्रंथी ज्या असतात त्याच्यावरून ते सूक्ष्मजीव प्रतिरोधक रसायन सोडतात आणि ते ती जखम बरी करतात. पण फ्लोरिडा सुतार जी आहे त्या जातीच्या मुंग्यांच्या मध्ये तसा रसायन सिक्रेट होत नाही, म्हणजे स्त्रवत नाही, त्यामुळे त्यांना हे ऑपरेशन करावं लागतं. तर याच्यामध्ये आता कसं करतात माहिती आहे का, जसं आपण माणसाचा एखादा अवयव ऑपरेशन करायचं असेल तर पुन्हा सगळे आपण ब्लड टेस्ट करतो, पुन्हा त्याची काय लेवल आहे किंवा कट करू शकतोय का, किंवा कुठून कट केलं बरं पडेल, कसं केलं बरं पडेल, तर हे सगळा अभ्यास करतात. म्हणजे ज्यावेळी एखादी जखमी मुंगी असेल त्याच्या तिथे आली की त्याच्यावर बाकीच्या मुंग्या ते विचार करतात, सगळं पाहतात, आधी तपासणी करतात की बाबा जखम केवढी मोठी आहे आणि खरोखर तिला ती बरी होऊ शकते का नाही पहिल्यांदा, आणि बरी होत नसेल तर मग ती गंभीर असेल आणि त्याचा जर खरोखरच संसर्ग वाढण्याचा धोका असेल तर ते पाय पूर्ण कापला जातो आणि त्याच्यामुळे बाकीच्या मुंग्यांना देखील संसर्ग होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, कापला म्हणजे कुठूनही कापला का, तसं पण नाहीये. तर हे संशोधनामध्ये असं कळालं की
मुंगीचा जो जखमी पाय आहे तो बॉडीला जिथे मिळालेला आहे तिथूनच कापला जातो. म्हणजे तिथून चुकून बाबा ठीक आहे दुसऱ्या ठिकाणून कापला की ज्याच्यामुळे त्यांचा कुठला तरी दुसरा अवयव निकामी होईल असं नाही आहे. तर तो जिथून कापला जातो तिथूनच कापला जातो. कारण का त्या मुंग्यांची रचना अशी आहे फ्लोरिडिस्टरची की जिथून पाय कापला जातो तिथे रक्ताभिसरण कमी होतं. आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे जिथे जखम झाली त्याला रक्त पोचण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे त्याच्यावर त्यांच्या बॉडीची इम्युन सिस्टीम चांगली काम करत नाही आहे. तर याच्यामुळे ती बरोबर जिथे पाहिजे तिथेच तो पाय कापला जातो, कुठल्याही वेगळ्या ठिकाणी कापला जात नाही आहे. आणि तो भाग कुठे आहे ते देखील पाहतो. कारण जिथून कापला जातो तिथून कापल्यानंतर ती जखम वेगळी होते ना, ते आधी पाहिलं जातं आणि त्यानंतरच कापला जातो. आणि त्यानंतर हे म्हणजे या लेवलला मुंग्यांच्या मध्ये काम होतं फ्लोरिडा सुतार या मुंग्यांच्या प्रजातीमध्ये. आणि हा जर कापला नाही तर आपण बोलल्याप्रमाणे जवळजवळ 90% मुंग्या ह्या संसर्गामुळे मरू शकतात जर हे ऑपरेशन त्यांनी केलं नाही तर. तर असा हा एक चांगला शोध लागलेला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मानव जातीला कळून आलं की आपण मनुष्य प्राणीच फक्त ऑपरेशन करतोय असं नाही, तर मुंग्यांच्या मध्ये देखील हे ऑपरेशन केलं जातं आणि जखमी पाय वगैरे कापून टाकले जातात. आहे ना वेगळा विषय. तर मंडळी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.